नमस्कार, तुमचं उर्मिला रेसिपी मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धिरडे। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। खूप छान अशी रेसिपी आहे। तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 1 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। तर सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत। चमच्याच्या मदतीने आपल्याला हे जिन्नस छान मिक्स करायचे आहेत। मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि मिश्रण विक्सच्या मदतीने छान एकजीव करून घ्यायचे आहेत। जर कुठली गुठळी राहिली तर या विक्सच्या मदतीने लगेच मुरल्या जाते आणि हे धिरडे खूप छान आणि क्रिस्पी आणि मऊ असे लुसलुशीत बनून तयार होतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आणखी आपल्याला अर्धी वाटी यात पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तर बघा, या प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिट बाजूला करून द्यायचं आहे ते मिश्रण। तर गॅस ऑन करायचा, त्यावर पॅन ठेवायचा, त्यात 1 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडं जिरं घालायचं, अर्धा चमचा, आणि कढीपत्त्याची पाने घालायची। आता कढीपत्त्याची पाने छान झालेली आहेत, तर यात आपल्याला 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आणि 1 बारीक चिरलेला कांदा। हिरवी मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा छान परतून झाल्यानंतर यात आपल्याला शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरलेली, आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात। गाजर झालं, गोबी झाली, तर तुम्हाला ज्या हव्या असतील त्या भाज्या तुम्ही याच प्रकारे बारीक चिरून थोडं परतून घ्यायचं आहे। आपल्याला सॉफ्ट नाही होऊ द्यायचं आहे, थोडा क्रंचीनेस आपल्या भाज्यांना हवा आहे। तर तुम्ही बघू शकता, थोडं परतून झाल्यानंतर यात अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। मी 2 हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट थोडं कमी टाकलं। 1 चमचा धनी पावडर टाकायचा आहे आणि आता छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तर बघू शकता तुम्ही, छान टोमॅटो, शिमला मिरच छान परतून झालेली आहे। तर यात आपल्याला 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे। चाट मसाला टाकल्यामुळे भाज्यांना खूप छान चव लागते। तर यात आपण आता अर्धा चमचा हळद टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला। तर तुम्ही बघू शकता, छान परतून झालेल्या आहेत भाज्या। तर आता हे मिश्रण आपल्याला छान थंडगार करून घ्यायचं आहे। खूप कमी तेलाचा वापर करून आपण हा पदार्थ बनवत आहे आणि हे धिरडे चवीला खूप छान अप्रतिम लागतात। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर बघा, आता आपलं मिश्रण छान मुरलेलं आहे। यामध्ये आपल्याला पूर्ण परतून झालेल्या भाज्या टाकायच्या आहेत। आपण भाज्या परतून घेतल्यामुळे धिरड्यांना खूप छान चव येते। तर याच प्रकारे थोड्या भाज्या परतून घ्यायच्या आणि नंतर त्या धिरड्यामध्ये मिक्स करायच्या। आणि यात हिरव्या कांद्याची पाल घालायची आहे आणि हिरवी कोथिंबीर, भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता। तर यात आपल्याला आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, या मिश्रणाची कन्सिस्टन्सी या प्रकारे हवी आहे आपल्याला, जेणेकरून आपले धिरडे छान जाळीदार होईल। आपल्याला हे बॅटर थोडं सैलसरच हवं आहे, त्यामुळे हळूहळू पाणी घालायचं। तर तुम्ही बघू शकता, हे पीठ या प्रकारे आपलं तयार झालेलं आहे। तर सैलसर बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे। तर यात आपण 1 चमचा पांढरे तीळ घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे जे मिश्रण झालं की आपले धिरडे छान जाळीदार आणि खमंग खुसखुशीत होतात। तर गॅस सुरू करायचा, त्यावर तवा ठेवायचा किंवा या प्रकारचा तुम्ही पॅन ठेवू शकता। थोडं तेल लावायचं पॅनला आणि हे धिरड्याचं मिश्रण
कढईने अशी सोडायला सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी टाकायचं. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्हाला हे धिरडे बनवून घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. आणि थोडं अर्धा चमचा आपल्याला वरून तेल घालायचं आहे. तर बघा वरून छान सुकलेलं आहे. तर आपण दुसऱ्या बाजूनी हे धिरडे पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान खरपूस रंग आलेला आहे. तर याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण 1 ते 2 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. खूप कमी तेलाचा वापर करायचा आहे. वेट लॉससाठी ही खूप अतिउत्तम अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चवीला पण खूप छान लागते. तर बघा दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी धिरडं छान शिजलेलं आहे आणि खरपूस रंग आलेला आहे. तर आपण पॅनमधून धिरडं काढून घेऊया आणि याच प्रकारे पूर्ण धिरडे बनवून घेऊया. थोडं मिश्रण घालायचं, नंतर मध्यभागी मिश्रण सोडून द्यायचं. तर बघा किती छान अशी जाळी बनून तयार होते आणि खूप इझी अशी रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल इतकी छान अशी रेसिपी आहे. आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेले हे धिरडं इतकं छान आणि चवीला अप्रतिम लागते. तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे धिरडं बनवून खाऊ शकता. तर थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे. नंतर या प्रकारे तुम्ही ब्रशने तेल लावून घेऊ शकता. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता तुमच्या गरजेप्रमाणे. मी इथे तेलाचा खूप कमी यूज केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा खरपूस रंग आलेला आहे. तर याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण छान शिजू द्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान धिरडं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि लगेच बनवून तयार होते ही रेसिपी. टिफिनमध्ये किंवा जेवणामध्ये खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हे धिरडे बनवून खाऊ शकता. तर माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवाराला नक्की शेअर करून बघा. आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना ते लगेच करून टाका बरं का. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.